मागील 2 पर्व जर पाहिली तर गत पर्वामध्ये जसकारचा संघ अंतिम 3 मध्ये दाखल झाला होता, बक्षीसपात्र फेरीत दाखल झाला होता. तर नागाव संघ जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये पहिल्यांदा बक्षीसपात्र फेरीत दाखल होतोय का, कारण यामध्ये जो विजेता होणार आहे तो बक्षिसात पात्र होणार आहे. तर हा शेवटचा सामना उरण तालुक्यातील कोणत्या संघाच्या नावे राहतोय ते मात्र या ठिकाणी पाहायचं आहे. या ठिकाणी कस लागणार आहे फलंदाजीचा दोन्ही संघ बाजूच्या, कस लागणार आहे गोलंदाजीचा दोन्ही बाजूचा. बलस्थान दोन्ही संघांची गोलंदाजी आहे आणि ती गोलंदाजी कशा प्रकारे या ठिकाणी बहरते ते पाहायचं आहे. त्याचबरोबरने या प्रभावी गोलंदाजीच्या विरुद्ध कशा प्रकारची फलंदाजी केली जाते तेही महत्त्वाचं आहे. मी कौतुक करेल या ठिकाणी आयोजनाच्या माध्यमातून गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सचिन केने मात्र अतिशय चांगलं नक्कीच आणि सर्व गोष्टींचा लेखाजोखा असणारं गुणलेखन. tenniscricket.in ची संपूर्ण टीम, संतोष नाणेकर, शाहरुख असतील, अक्षय चिमडे असतील, अमित ठवाळ बाबा असतील, त्यांची संपूर्ण टीम, आमचे सर्व तिन्ही पंच उदय तांडेल असतील, त्याचबरोबरीने नीरज राणावत असतील, त्याचबरोबरीने दत्ता मेहर आणि आमचे सुरेंद्र सर, त्याचबरोबरीने या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमची समालोचकांची टीम, त्यामध्ये आतिशजी खूप जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळाली. गेली 3 पर्व मात्र आमच्याशी जुडले गेले प्रसाद भोईर सर असतील आणि एका आपल्या अनोख्या शैलीमध्ये उडा दिया अमितजी म्हात्रे यांचं देखील बहारदार समालोचन आज पहिल्या रात्रीत पाहायला मिळालं. परंतु घेऊन जातोय आजच्या रात्रीतील शेवटच्या सामन्याकडे, ज्या ही स्पर्धेचं खऱ्या अर्थाने ही स्पर्धा म्हटलं की उरणवासियांसाठी, रायगडवासियांसाठी पर्वणी असते. लाजबाब आयोजन काय असतं त्याचा एक उत्तम नमुना तुम्हाला सोनारी गावात पाहायला मिळतो. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्कवर दाखल होताना पाहायला मिळतोय राकेश तांडेल गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल, पहिल्याच बॉलला उत्तुंग पद्धतीने समोरच्या दिशेने डोलावला जातोय. पहा काय फिल्डिंग केली आहे अफलातून. आपल्या टीमसाठी, आपल्या गावासाठी, आपल्या गावाच्या नावासाठी खेळलं जाणारं क्रिकेट म्हणजे ग्रामीण क्रिकेट. पहा त्यासाठी काय एफर्ट्स दिले जात आहेत. आता नाही तर 1 वर्ष परत कधी नाही, एका वर्षातून एकदा येणारा चांदीचा हा झळाळता करंडक मला माझ्या गावात घेऊन जायचा आहे. त्या द्वेषाने मात्र ही कामगिरी केली जाते. पहिल्याच बॉलवर जबरदस्त कामगिरी होताना पाहायला मिळते. 2 धावा या ठिकाणी जरूर मिळतील. राकेश पुन्हा एकदा या वेळेला मात्र बॅकफुटला गेले. या बॉलला पॉइंटच्या दिशेने डोलावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि 1 धाव मात्र जरूर या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि धावसंख्या जर पाहिली तर 3 वर जाताना पाहायला मिळेल. 4 षटकांची ही लढत कोणत्या गावाच्या बाजूने जाईल, हा सामना कुठे जाईल पाहायचंय. या मैदानाच्या जवळच असणारं रत्नेश्वरी मातेचं मंदिर असणारं जसकार गाव की दुसऱ्या बाजूला समिदा नागाव, हे दोन्ही नावं खूप मोठी आहे उरण तालुक्यातील क्रिकेटमध्ये. खूप वर्ष मात्र दबदबा आहे या दोन्ही नावांचा. राकेशला आम्ही यावर्षीचा हंगामात जर पाहिला तर अगदी रायगडच्या टीम मध्ये देखील मुंबईच्या चेंबूरच्या गांधी मैदानाच्या स्पर्धेमध्ये रायगडमधून देखील गोलंदाजी करताना पाहिलं होतं. याच राकेशला उरण तालुक्याचा ज्या वेळेला संघ असतो त्याही वेळेला मात्र राकेशकडून गोलंदाजी पाहायला मिळत असते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत. तर दुसऱ्या बाजूला समीर आणि प्रतीक यांच्याकडे देखील प्रचंड क्षमता, प्रचंड टॅलेंट आहे नागावसाठी. यावेळेला चांगला चेंडू होता, जमीन लगत टोलावला जातोय समोरच्या दिशेने. नियोजित गोलंदाजी म्हणजे जे प्लेयर्स बाहेर काढलेले आहेत सर्कलच्या त्यांच्या दिशेने चेंडू मारण्यास प्रवृत्त करणं म्हणजे ही कॉम्प्युटराइज गोलंदाजी म्हणावी लागेल, नियोजनबद्ध गोलंदाजी म्हणावे लागेल. म्हणजे ज्या वेळेला गोलंदाज असं काही ठरवतो, जरी सर्कलच्या बाहेर बॉल गेला तर अशा ठिकाणी जायला पाहिजे ज्या ठिकाणी मी क्षेत्ररक्षक बाहेर काढलेले आहेत, आणि ती नियोजित गोलंदाजी करतायत मात्र या ठिकाणी राकेश तांडेल. पहिलं षटक मार्गस्थ असताना एका बाजूला नागाव तर दुसऱ्या बाजूला जसकार. या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यशस्वी होताना पाहायला मिळतोय. बंद झुगारून दिलेले आहेत सीमारेषेचे आणि चेंडू जातोय सीमारेषा पार.
समीर अत्तार काय बॅटिंग मध्ये काय स्ट्रोक मारलेला आहे, बॅटच्या नक्कीच बॉलच्या रेंज मध्ये आले, सरळ रेषेमध्ये हा बॉल घेतला आणि तदनंतर ज्या वेळेला बॅट मध्ये हा बॉल आला लगेचच त्या बॉलवर 6 धावा हे लिहिलं होतं, कोरलं गेलं होतं आणि मैदानाच्या बाहेर भिरकावून दिलं गेलंय. 10 धावांवर धावफलक जातोय. राकेश जरूर चांगली बॉलिंग करत होते परंतु या चांगल्या बॉलिंगचं उत्तर शोधून काढलं समीरने आणि यावेळेला मात्र कमबॅक करतायत. काहीसा कमी गतीने हा बॉल टाकला जातोय. हे चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. एक मोठा फटका मारल्यानंतर तुम्ही कमबॅक करणं गरजेचं आहे. काहीतरी व्हेरिएशन जर तुमच्या बॉलवर मोठा फटका मारल्यानंतर तुम्ही नक्कीच विचार विनिमय करणं गरजेचं असतं, आपले प्लॅनिंग्स बदलणं गरजेचं असतं. पहा यावेळेला ऑप्शनच्या बाहेर ठेवला, फुल लेंथ बॉल होता आणि फलंदाज देखील डबल माइंड झाले कशा पद्धतीने हा बॉल खेळायचा आणि यष्टीरक्षक भारतच्या हातामध्ये जातोय. या वेळेला जर पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर पिचिंग करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षकाच्या हातातून नक्कीच बॉल निसटतोय परंतु 1 रन तर जरूर मिळेल. पहिल्या ओव्हरच्या नंतर जर पाहिलं तर धावसंख्या झालेली आहे बिनबाद 11. एका बाजूला समीर अत्तार, दुसऱ्या बाजूला प्रतीक ठाकूर नागाव संघासाठी खेळत असताना 11 धावा धावफलकावर झालेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. हे तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेत सर्वाधिक धावा कोणी केल्यात? अव्वल क्रमांकावर आहे भारत ठाकूर 51 धावा, दुसऱ्या क्रमांकावर म्हणजे प्रतीक ठाकूर आहे, त्यांनी एक बॉल जास्त खेळला. तदनंतर अनुप पाटील 29, तदनंतर केतन पाटील 29, समीर अत्तार 25, तदनंतर विनोद पाटील, तदनंतर साहिल तांडेल, तदनंतर भूषण भोईर, तदनंतर सचिन म्हात्रे, तदनंतर समीर घरत. हा सगळा ग्राफ आम्हाला समोर पाहायला मिळतोय tenniscricket.in च्या माध्यमातून. हा तर हे गोलंदाजीचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो. सतीश घरत 5 विकेट घेऊन अव्वल स्थानावर आहेत. RP झस्कार संघाचे शत्रुघ्न मडवी 3 विकेट, तदनंतर अब्बू 3 विकेट, स्वप्नील घरत, संगम घरत, राकेश तांडेल, योगेश घरत, ही सगळी नावं आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे आहेत अव्वल गोलंदाज, अव्वल फलंदाज. जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिलं षटक तर संपलंय. धावा झाल्या आहेत 11 आणि बॉलिंगसाठी सागर याला आणलं जातं, ज्या सागरने मागील मॅचमध्ये मोक्याच्या क्षणी केवळ 1 धावेचं षटकही टाकलं होतं आणि प्रभावितही केलं होतं. पाहूया त्याच्याच हातात बॉल दिलाय. ही जोडी फोडणं उद्दिष्ट नक्कीच आहे RP झस्कार संघाचं परंतु समिदा नागाव संघाचं लक्ष आहे मोठी धावसंख्या बनवण्याचं. पहिला बॉल, काय बॉल टाकला गेलाय. चेंडूला थोडीशी उंची दिली, फ्लाईट दिली, पिचिंग केली, तदनंतर बॉल वळला आणि वळल्यानंतर बॉल लगेचच भारतच्या हातामध्ये जाऊन अगदी विसावला. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते. डावखुऱ्या हाताचे बॉलर ज्यावेळेला बॉलिंग करतात आणि ज्यावेळेला उंची देतात अडचणीत आणतात फलंदाजांना. यावेळेला मात्र मागील चेंडूपेक्षा उंची कमी होती, थोडासा वेग वाढवण्याचा प्रयत्न झाला होता परंतु हा वेग वाढवत असताना स्वैर चेंडू ऑप्शनच्या बाहेर बॉल जातोय आणि दंडित करतायत पंच या ठिकाणी बॉलरला सागर ठाकूरला. स्वैर धाव या ठिकाणी कळवली जाते, स्वैर चेंडू कळवला जातोय. वाईट बॉल. 12 धावा होत आहेत धावफलकावर. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. समीर अत्तार हे मात्र तुटून पडण्याचा प्रयत्न जरूर करतायत परंतु त्यांच्या विरुद्ध एक वेगळी रणनीतीबद्ध बॉलिंग करायची ही रणनीती बनवली आहे सागर ठाकूरने आणि ती रणनीती ते प्लॅनिंग करत असताना कुठेतरी ऑप्शनच्या बाहेर पिचिंग होते आणि खेळपट्टी थोडीशी जास्त वळण घेते. या वेळेला जर पाहिलं तर कमबॅक करतायत पुन्हा एकदा. या वेळेला मात्र चेंडूने जास्त वळण तर घेतलं परंतु पिचिंग चांगली होती. यावेळेला मात्र शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. डीप पॉइंट होते त्या ठिकाणी. येत आहेत त्या ठिकाणाहून क्षेत्ररक्षक आपला थ्रो जरूर करतील तोपर्यंत 1 रन मिळणार आहे. दुसऱ्या ओव्हरमध्ये ज्या वेळेला सागर ठाकूर बॉलिंगला आलेले आहेत थोडीशी रणनीतीबद्ध बॉलिंग करतायत. वेग मात्र कमी ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बॉलला उंची टॉस करण्याचा प्रयत्न या ठिकाणी जरूर राहिला आहे आणि ते करत असताना मात्र मोठ्या फटक्यापासून अजूनही वंचित राहिलेले आहेत सागर ठाकूर. प्रतीक ठाकूर येतील. यावेळेला बिग हिट करण्याचा प्रयत्न तर जरूर राहिलाय परंतु हातामध्ये जातोय हा बॉल सागर ठाकूरच्या. हो, यासाठी मला कॅप्टनने माझ्या हातात बॉल दिला होता. मला विकेट काढायची आहे. कशासाठी? माझ्या झस्कार गावासाठी. माझी सरपंच चषकामध्ये विकेटचं पतन. देतो हातामध्ये लाख मोलाचा माझा हा
बटवा येऊ तुझ्या वटी मधी लाख मोलाचा माझा हा बटवा येऊ तुझ्या वटी मधी प्रभावित केलंय या बॉलरने. आजच्या रात्री दोन बॉलर्सने प्रभावित केलं. एक म्हणजे दर्शन जो नागाव मध्ये खेळतोय आणि एक हा बॉलर आहे यांनी प्रभावित केलंय. काय बॉलिंग करतोय, फ्लाईटही देतोय. पहा पुन्हा एकदा चांगला बॉल टाकला गेला. आता मात्र नक्कीच खोलवर टप्प्याचा हा बॉल टाकण्याचा प्रयत्न होता परंतु 1 रन मिळणार आहे. आणि पहा तुम्ही या ठिकाणी चांगल्या टप्प्यावर बॉलिंग करा, बॅट्समन अडचणीत येताना पाहायला मिळतात. त्याचं उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळतंय. 2 बॉल जर एक्स्ट्रा टाकले स्वैर गेले परंतु बाकीचे बॉल जे आहेत ते मात्र चांगल्या ठिकाणी टाकले गेलेले आहेत. संपूर्ण रायगडाचं लक्ष ज्या स्पर्धेवर लागलेलं आहे अशी स्पर्धा आपण पाहतोय. माजी सरपंच चषक स्पर्धा सोनारी गावावर सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. आणि या सोनारी गावावर गेली 3 वर्षामध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली आहे. आदरणीय घ्या ना तुम्हाला माजी सरपंच ग्रामपंचायत सोनारीचे माननीय श्री महेश नरेश कडू साहेबांच्या माध्यमातून हा क्रीडा सोहळा, त्याचबरोबर जर पाहिलं तर दिनेश रमण तांडील साहेबांच्या माध्यमातून हा सोहळा या ठिकाणी पाहतोय. जे माता दी ग्रुप असतील या क्रीडा स्पर्धेच्या आयोजनामध्ये जर पाहिलं. सागर पुन्हा एकदा बॉलिंगसाठी 15 रन झालेले आहेत. पाहूया 1 विकेट माघारी परतलाय. यावेळेला जर पाहिलं तर कव्हरच्या झोन मध्ये हा बॉल खेळला जातोय. 1 रन तर मिळेल. पहा काय थ्रो केलाय, जबरदस्त. त्या यष्ट्यांच्या लगोलग हा थ्रो केला जातोय. किरणच्या माध्यमातून खेळला गेला हा थ्रो होता. आणि काय बॉलिंग केली आहे म्हणेल या ठिकाणी. कौतुकास पात्र बॉलिंग. सागर ठाकूरचं कौतुक तर झालं पाहिजे आणि बॉलिंग काय केली आहे त्यासाठी टाळ्याही झाल्या पाहिजेत. कारण ज्या वेळेला पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 12 रन होत्या, 11 रन होत्या, विकेट नव्हता. ज्यावेळेला संघनायकाने त्याच्या हातात बॉल दिला त्यावेळेला उद्दिष्ट होतं धावा काढण्याचं आणि ते मात्र कंप्लीट केले आणि धावाही कमी दिल्यात. आपण पाहू शकता बेस्ट इकॉनॉमी कुणाची असेल या बॉलिंगमध्ये तर मंदार लवेकर अव्वल स्थानावर आहेत. 3 मॅचमध्ये केवळ 3च्या इकॉनॉमीने गोलंदाजी केली आहे. तदनंतर शत्रुघ्न मडवी आपल्याला पाहायला मिळत आहेत 3.5च्या इकॉनॉमीने. तदनंतर सागर ठाकूर 4च्या इकॉनॉमीने. तदनंतर अभिषेक रखवी, तदनंतर अबू, तदनंतर रोहित घरत, तदनंतर दर्शन घरत, स्वप्नील घरत, योगेश घरत आणि सागर घरत ही नावे आहे. हे सगळं लेखाजोखा डाटा आमच्यापर्यंत येतो tenniscricket.in च्या माध्यमातून. संतोष नाणेकर आणि कंपनी. सतीश घरत ज्यांनी देखील मात्र आगळी वेगळी थोडीशी शैली आहे बॉलिंगची परंतु प्रभावी आहे. आपल्या टीमसाठी मात्र जरूर फायदेशीर राहिली आहे. पाहूया आज या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये अंतिम 3 मध्ये कोण जाणार, नागाव की जसकार. यावेळेला मात्र थोडेसे शफल झाले होते. स्वैर बॉल घोषित केला जातोय. बॅटिंगसाठी मात्र साहिल तांडेल बॅटिंगसाठी येत आहेत. पाहूया साहिल. 5 विकेट घेत अव्वल गोलंदाजामध्ये विराजमान देखील आहे सतीश घरत. यावेळेला पुन्हा एकदा बॉल हवेत टोलवण्याचा प्रयत्न होता आणि पहा आणखीन एक जबरदस्त झेल घेतला गेलाय आणि अव्वल क्रमांक हो माझा आहे आणि त्याला आणखी पुढे घेऊन जातोय सतीश घरत, मॅन फ्रॉम जसकार. किती मी काढू ग पाणी तुझ्या बहिणीला लवकर पाठव घराणी. तुझ्या बहिणीला लवकर पाठव घराणी. तर सुशांत येत आहेत नवीन बॅट्समन. 3री ओव्हर मात्र या ठिकाणी सुरू आहे. आपण पाहू शकता सतीश घरत विराजमान आहे अव्वल क्रमांकावर. तब्बल 6 विकेट घेत तो अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. 3री षटक केवळ सुरू आहे आणि आपल्या थोडंसं ॲक्शनचा ॲडव्हान्टेज त्यांना या ठिकाणी मिळतोय. आणि नुसतं ॲक्शन नाही तर त्यांचा फिटनेस देखील तेवढा चांगला आहे. एवढं सगळं करत असताना बॉलिंग टाकून फॉलो थ्रूमध्ये पुढेही गेले आणि जवळपास बराचसा लांबवर पाठीमागे धावत जाऊन झेलही घेतला होता. रायगड जिल्ह्यातील प्रतिष्ठित मानाची आणि शिस्तबद्ध क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं तीच क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत 3ऱ्या पर्वामध्ये आणि 3ऱ्या पर्वातील पहिल्या रात्रीमध्ये. आता या मॅचमध्ये ठरणार आहे कोण आहे तो संघ जो पहिल्या रात्रीत अंतिम 3 मध्ये जाईल.
या वेळेला ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते, अपील केलं जात आहे, परंतु सतीश घरत मात्र फलंदाजाला काही कळू देत नाहीये. क्षमता आहे फलंदाजाकडे, अर्थातच समीरकडे. समीर अत्तार पाहूया, आक्रमकता सुरुवातीला जी धारण केली होती तदनंतरच्या कालावधी मात्र त्याला कुठेतरी तो ग्राफ खाली आलाय. या वेळेला पाहूयात पॉइंटच्या दिशेने आणखीन एक विकेट जरूर सतीश घरातला मिळाला असता, परंतु एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 18 धावांवर. तिसरं षटक सुरू असताना 4 षटकांची लढत. रायगडातील एक मानाची क्रीडा स्पर्धा. ग्रामीण क्रिकेटला मध्ये ज्या स्पर्धेचे वेध सर्वांना लागलेले असतात, जी स्पर्धा खेळणं, ज्या ठिकाणी आल्यानंतर आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवणं आणि ज्या ठिकाणी आल्यानंतर तब्बल 91,000 रुपयाची चांदीची ट्रॉफी. या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा हा बॉल पाहायला मिळाला. पिचिंग झाल्यानंतर कमी उंची घेतली आणि थेट भारतच्या हातामध्ये जातोय. कोणत्याही प्रकारची धाव मिळणार नाहीये. जस्कारचा संघ आता मात्र कुठेतरी आपले जे बंद फासे आहेत ते आणखी घट्ट करण्याचा प्रयत्न तदनंतरच्या दोन्ही बॉलर्सने केलाय. ओ पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजीचा नमुना पेश केलाय. जो समीर अत्तार अक्षरशः गोलंदाजांवर तुटून पडला होता, त्याच्या विरुद्ध एक रणनीतीबद्ध बॉलिंग करायची हे मात्र ठरवलं होतं सागर ठाकूरने देखील आणि आता सतीश घरतने देखील. पहा, कदाचित एखाद्या खेळाडूसाठी काही प्लॅनिंग केले असतात आणि तेच प्लॅनिंग वारंवार या ठिकाणी केले जात आहेत. एखाद्या खेळाडूच्या विरुद्ध एखादा संघ किती प्रभावीपणे कामगिरी करू शकतो आणि त्याचा उत्तम नमुना या ठिकाणी पेश केलाय जस्कारने. आणि ही जी काही प्लॅनिंग आहे, क्रिकेटमध्ये काही प्लॅनिंग सक्सेस होतात, काही प्लॅनिंग अनसक्सेस होतात, परंतु या ठिकाणी आतापर्यंत समीर अत्तारच्या विरुद्ध जस्कारने जी रणनीती बनवली आहे ती यशस्वी झाली आहे. केवळ आता सुशांत आहेत आणि त्याच्याबरोबर समीर अत्तार आपण पाहतोय. आपण पाहू शकता भारत सगळ्यात जास्त षटकार कोणी मारलेत या स्पर्धेमध्ये, तर भारत ठाकूर अव्वल क्रमांकावर विराजमान आहे. 6 षटकार मारलेले आहेत. प्रतीक ठाकूर, समिधा नागावचे 6 षटकार अव्वल स्थानी एकत्रितपणे, आणि त्याचबरोबरीने केतन पाटील, जय गजानन कुक्षेचे 4 षटकार, तदनंतर भूषण मोहीर, अमित पाटील, अनुप पाटील, विनोद पाटील. धावसंख्या जर पाहिली तर 18, 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक बॉलिंगसाठी येत आहेत शत्रुघ्न. पाहूया, या वेळेला मात्र जरूर चांगली कामगिरी करावी लागणार आहे. पहा, पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर आणि तेच समीकरण सातत्याने पाहायला मिळते. गोलंदाज आणि भारत आणि गोलंदाज हेच चाललंय मागील काही चेंडूवर, आणि इथेच कुठेतरी समिधा थोडासा बॅकफुटला गेलाय. परंतु समिधा नागाव तो संघ आहे जो केव्हाही भरारी घेऊ शकतो आणि आपल्या संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत नेऊ शकतो. ओ पुन्हा एकदा अप्रतिम, लाजवाब. गोलंदाजांची फलंदाजावरची हुकूमत काय असते त्याचं उत्तर या ठिकाणी दिलंय जस्कारच्या गोलंदाजांना. नव्हे तर जस्कारला गोलंदाजांची परंपरा आहे आणि आता ती परंपरा पुढे जाताना पाहायला मिळते. जबरदस्त गोलंदाजीचा नमुना पेश करतायत शत्रुघ्न. याही ठिकाणी जर पाहिलं तर चांगला बॉल पाहायला मिळाला. पॉइंटच्या झोनमध्ये खेळला जाईल तोपर्यंत 1 रन मिळेल. अचानकपणे फलंदाजांच्या प्रेमात पडलेली खेळपट्टी गोलंदाजांच्या प्रेमात पडते. म्हणजे पहिल्या ओव्हरमध्ये 11 रन झाल्या होत्या, परंतु तदनंतर जर पाहिलं तर धावसंख्या अगदी कासवाच्या गतीने पुढे चालली आहे. 19 रन झालेले आहेत आणि षटक जर पाहिलं तर शेवटचं सुरू आहे. अंतिम 3 मध्ये जाण्याची लढत आहे माजी सरपंच चषकातील. याही वेळेला ऑप्शनच्या बाहेर, तदनंतर जर पाहिलं शत्रुघ्नाचा हा चेंडू थोडासा कमी गतीने आतमध्ये वळण घेणारा आणि पुन्हा एकदा भारतच्या दिशेने जाणार. या डावात सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर भारतने केलंय. तेवढे बॉल त्याच्याकडे गेलेत. ओ यष्टा उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. पिचिंग झाली, बॉल वळला आणि मधल्या स्टंपचा वेध घेतला गेलाय आणि बाद होऊन माघारी परतावं लागेल. या ठिकाणी सुशांत पाटीलला अडखळत फलंदाजी करत होते आणि तदनंतर जर पाहिलं तर शत्रुघ्नच्या गोलंदाजीचा बोलबाला, जस्कारच्या बॉलिंगचा विकेटचं पतन. याचा ढोलक्या नागपूरचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा, शाहीर एकटाच भोसरीचा, नाच्या चिंचवड पिंपरीचा,
शाहीर एकटाच भोसरीचा नाच्या चिंचवड पिंपरीचा शाहीर एकटाच भोसरीचा नाच्या चिंचवड पिंपरीचा शाहीर एकटाच भोसरीचा. पहा म्हणजे गेली 3 वर्ष आम्ही या ठिकाणी स्पर्धा करतोय, परंतु इथे बॅट्समनला तेवढं सोपं नाहीये. म्हणजे आता अलीकडच्या काळात आपण मानतो की क्रिकेट फक्त बॅट्समनचं आहे, T20चा जमाना आहे, परंतु या माजी सरपंच चषकामध्ये सोनारीमध्ये क्रिकेट बॉलरचं देखील आहे आणि क्रिकेट दोघांचंही पाहिजे असं, आणि ते आज या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तर पाहूया पहिल्या षटकात मात्र 11 धावा होती, 4थं षटक सुरू आहे, 19 आहे. 3 विकेट माघारी परतल्यानंतर आपण पाहत आहोत रायगडातील प्रतिष्ठेची, मानाची आणि शिस्तबद्ध स्पर्धा माजी सरपंच चषक सिद्धिविनायकाची सोनारी. जाव्यात मॅचच्या दिशेने शत्रुघ्न पुन्हा एकदा बॉलिंगसाठी सज्ज होतील. या वेळेला बॉल खेळण्याचा प्रयत्न तर जरूर समोरच्या दिशेने झालाय, लॉंग ऑफच्या दिशेने 1 धाव तर पूर्ण केली आहे. पहा काय चेंडूची फेक आहे, परंतु गॅदर होऊ शकलेला नाहीये आणि 2 धावा मात्र या ठिकाणी घेतल्या जातील आणि 2 धावांनी स्कोर जर पाहिला तर पुढे जाऊन पोहोचतोय तो 21 वर. 22 धावांची आवश्यकता. पहा पहिल्या ओव्हरमध्ये धावा होत्या त्या 11, तदनंतरच्या 3 ओव्हरमध्ये धावा आलेल्या आहेत त्या केवळ 10. सागर ठाकूर, सतीश गरज, शत्रुघ्न मडवी काय बॉलिंग केली आहे, कौतुक करावं लागेल आणि टाळ्याही झाल्या पाहिजेत. ज्या पद्धतीची बॉलिंग झाली RP जसकार कडून आणि या ठिकाणी तमाम क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणारी बॉलिंग. उद्या संध्याकाळी 6 वाजता या ठिकाणी पहिल्या दोन्ही टीमला रिपोर्टिंग करायचंय. 6:30ला पहिला बॉल पडेल याची नोंद घ्यायची आहे आणि जर टीम उपस्थित झाली नाही वेळेवर तर आपण पेनल्टीज पात्र असाल. आताच दोन्ही टीमला या ठिकाणी सूचना देऊन ठेवतोय. रात्री लाडाच्या पाहुण्यानी जावा गोधडी भिजवली मुतानी. या मेवणीनं माझ्या धुतली बघाती हातानी, या मेवणीनं माझ्या धुतली बघाती हातानी. इसलिए कहना है गुस्से में देती है गाली, गुस्से में देती है गाली, फिर भी मुझे अच्छी लगती है साली. अरे क्या मालूम एक दिन अचानक बोली चलो जीजा जी खेलते हैं हम होली. अरे मैंने भी अपनी पिचकारी निकाली, मैंने भी अपनी पिचकारी निकाली, लाल कर दी साड़ी हो गई गिली गिली. गुस्से में देती है गाली, फिर भी मुझे अच्छी लगती है साली. ऐका बुवा, नवीन विषय सादर करताय, लक्ष द्या, नीट उत्तर द्या. उद्याच्या मॅचेस या ठिकाणी मी पुन्हा एकदा घोषित करतोय. वोडाफोन वहाळ आणि सार्थक 11 करंजा, बरोबर ना, या पहिला सामना असेल. तदनंतर शौर्य 11 करावे वर्सेस मारवी 11 RCC पेठ. तदनंतर डिंगडॉंग जासई वर्सेस प्रणित स्पोर्ट्स दिगोडे. तदनंतर अजय 74 वाकळण वर्सेस श्री सिद्धिविनायक चांभारली. या सर्व संघांच्या मॅचेस तुम्ही उद्या पाहू शकता. उद्याचा दिवस देखील आकर्षण असणार आहे. उद्या चांभारलीचे खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतील. RCC पेठ फॉर्मात आहे तेही पाहायला मिळतील. वोडाफोन वाळ ऋषी नाईकला देखील पाहू शकता आणि रायगडचा स्टार नव्हे तर महाराष्ट्राचा सर्वोत्तम अष्टपैलू, सध्याच्या घडीला अष्टपैलू खेळाडू म्हणून जो फॉर्मात आहे विश्वजित ठाकूर, याला देखील उद्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर हे उद्याचा लेखाजोखा होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये प्रश्न निर्माण झालाय, समीदा नागाव अंतिम 3 मध्ये जाणार की RP जसकार. तर यासाठी मात्र विजयासाठी धावांचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे, ते मात्र या ठिकाणी 22 धावांचं. परंतु क्रिकेटच्या खेळात कोणतंही लक्ष छोटंही नसतं आणि मोठंही नसतं. भल्या भल्या मोठमोठ्या धावा लिलया पार झाल्यात आणि छोट्यातल्या छोट्या धावसंख्येमध्ये भले भले संघ गडगडलेत देखील. तर पाहूया या माजी सरपंच चषकाची आजच्या रात्रीतील शेवटची मॅच कोणत्या संघाच्या बाजूने, कोणत्या गावाच्या बाजूने जाताना आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल आयोजनाचं, ज्या आयोजनामध्ये महेश कडू मित्रमंडळ सोनारी, कावेरी मित्रमंडळ वाशी, प्रमोद स्पोर्ट्स, कडू 11, ज्ञानेश्वर माऊली, RP क्लब जसकार, ऑफिस बॉईज, पार्किंग बॉईज, गारवाली बीट्स सोनारी, महेश बालदी मित्रमंडळ उरण, सौजन्य श्री साई समर्थ एंटरप्राइजेस, जय माता दी ग्रुप
यांच्या माध्यमातून हा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय 30 पर्वामध्ये. आणि केवळ तिसऱ्याच पर्वामध्ये लोकप्रियतेचा एक वेगळा उच्चांक गाठणारी स्पर्धा आपण पाहत आहोत या सिद्धिविनायकाच्या सोनारी गावामध्ये. तर जाऊयात मॅचच्या दिशेने. बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळतील सचिन आणि नॉन स्ट्राईकला जर पाहिलं तर भारत. आणि गोलंदाजीसाठी या रायगडाच्या या संपूर्ण रायगडाला आपल्या गोलंदाजीच्या जोरावर मात्र ज्या गोलंदाजाने समिदाचं नाव, नागावचं नाव आणि या उरणचं नाव ज्याने केलं तोच बॉलर बॉलिंगसाठी मंदार. हो 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 हो, पहा काय सुंदरता होती या बॉलमध्ये. बॉल पडला काय, बॉल वळला काय आणि किपरच्या हातामध्ये गेला काय, या सर्व गोष्टी पाहायला मिळत आहेत. तर क्रिकेटला वय नसतं असं म्हटलं जातं, त्याचं उदाहरण मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. नाव आहे मंदार लवेकर. यावेळेला फुल टॉस बॉल होता, टोलवण्याचा प्रयत्न जरूर होतोय लॉंग ऑफच्या दिशेने, कारण नवीन बॉल हाताळणं ज्या वेळेला तेवढं सोपं नसतं आणि तेच या ठिकाणी ते करत असताना मात्र फुल टॉस गेला, परंतु लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाकडे हा बॉल जातोय. 1 रन मिळेल. मंदार लवेकर पुन्हा एकदा गेले कित्येक वर्षाचा अनुभव आणि आज मात्र पुन्हा एकदा दाखवून यंगस्टर्सला घेऊन क्रिकेट ते खेळतायत आणि त्यांना मार्गदर्शन देखील करतायत. दुसऱ्या बाजूला येतील मात्र पाहायला मिळतील भारत. यावेळेला कव्हरच्या झोन मध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक. हो हो हो, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एक धाव मला वाचवायची आहे, माझ्या टीमसाठी वाचवायची आहे आणि ती वाचवलेली 1 धाव मला अंतिम 3 संघाच्या दिशेने आणि मला चांदीच्या ट्रॉफीच्या दिशेने घेऊन जाणार आहे. या विचाराने अगदी भारावले दोन्ही टीमचे खेळाडू. यावेळेला हो की जरूर या ठिकाणी संधी होती, परंतु संधीचं सोनं नाही झालं आणि बॅट मधून येतोय भारतच्या जस्कार ब्रँडेड फटका चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग बोलण्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्या ग. बॅटिंगसाठी जर पाहिलं तर मी जरूर म्हणेल जस्कारचा बाहुबली भारत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आणि नव्हे तर त्याची बॅटिंगची एक अनोखी स्टाईल आहे आणि त्यासाठीच ते ओळखले जातात. भारत यावेळेला जर पाहिलं तर फायनल झोन मध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर होता. मंदार लवेकर यांच्या विरुद्ध केलेला हा हल्ला स्वीप करतायत आणि हाही बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे चौकारासाठी. माझी उरकून टाकली शादी, काय सांगू मेरी बर्बादी गे, सुन मेरे अमीना दीदी, काय सांगू मेरी बर्बादी. आणि आता दोघेही एकाच कंपनीत आहे GTI मध्ये, म्हणजे दोघांनाही एकमेकाचे खाणाखुणा माहिती आहेत. आमच्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकाच टीम मधून खेळताना पाहायला मिळतात प्रशांत कडूंच्या बरोबरीने. आणि कारण आणि तेच पाहायला मिळालं. पहिली ओव्हर संपते मंदार लवेकर यांची. काहीसं महागडं षटक जरूर राहिलंय, कारण धावा करायच्यात 22, धावा झाल्यात त्या 10, 11, म्हणजे दोन्ही बाजूला जर पाहिलं तर 11 धावा झालेल्या आहेत. आणि भारत ठाकूर सिंगल लास्ट बॉलला सिंगल काढली. 0-1-0 नाही 0-1-1 0-1-1. तर पाहूया बॉलिंगसाठी मात्र या ठिकाणी 10 धावा आहेत. अभिषेक येत आहेत बॉलिंगसाठी. 22 धावांची आवश्यकता. अंतिम 3 मध्ये जाण्यासाठीची लढत आहे आणि चांदीच्या झळाळत्या करंडकाच्या दिशेने पाऊल कुणाचं पडतंय पुढचं ते पाहायचंय. पाहूयात यावेळेला भारतसाठी टाकला गेला एक चांगला बॉल. या बॉलला मात्र बॉलरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता भारतचा, परंतु डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आणि भारतने मात्र प्रभावित केलंय ज्या पद्धतीने त्याने आता बॉल पर्यंत बॅट केली आहे. हो, पुन्हा एकदा चांगला बॉल पाहायला मिळाला. प्रभावित करतोय हा बॉलर अभिषेक. पहा खोलवर टप्प्याच्या ठिकाणी परंतु खळूवार पद्धतीने थोडीशी उंची दिलेले बॉल पाहायला मिळाले. पहिले दोनही बॉल त्या पद्धतीचे होते. पहिल्या बॉलला मात्र तटवण्यामध्ये ड्राईव्ह करण्यामध्ये थोडंसं अडचण निर्माण झाली होती भारत यांना, परंतु दुसऱ्या वेळेला मात्र ते सक्सेस झालेत. चांगली गोलंदाजी होते, चांगले बॉल पाहायला मिळाले पहिले दोनही.
ओ यावेळेला पिचिंग झाली, तदनंतर बॉल आतमध्ये आलाय, परंतु आतमध्ये आल्यानंतर नावाला साजेशी कामगिरी जस्कारचा ब्रँड षटकाराचा दाखवतोय. सचिनच्या बॅट मधून येतोय खणखणीत षटकार. फटली तरी शिर तुटली तरी ओझवायचं सोडणार नाही. ओझवायचं मग त्याच्या शिरा जरी तुटल्या सगळ्या तरी चालतात. 5-6 कशा पद्धतीने मारलाय सचिन संगनायक आहे या संघाचा. बॉल तर आतमध्ये आला होता, बराचसा आतमध्ये वळण घेतला होता आणि विथ द स्पिन स्विंग खेळण्याचा प्रयत्न झाला आणि या बॉलला भिरकावून दिलं गेलं सीमारेषेच्या पलीकडे. मी या टीमचा कॅप्टन का आहे, मी सलामीला का येतोय, त्याचं उत्तर मात्र या ठिकाणी सचिन देत आहेत. 17 रन होत आहेत. विजयाच्या दिशेने वाटचाल आरपी जस्कार. यावेळेला जरूर चांगली बॉलिंग पाहायला मिळते, परंतु याही बॉलवर रन घेण्याचा प्रयत्न बाईकच्या स्वरूपातील धाव उदय तांडेल कळवत आहेत. आणि विजयाच्या दिशेने मात्र गतवर्षी या स्पर्धेत अंतिम 3 मध्ये जाऊन पोहोचला होता जस्कार संघ आणि याही वर्षी पुन्हा एकदा जाऊन पोहोचतोय का, कारण ही सलामीची जोडी आहे. भारत एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला सचिन आहेत, सचिन म्हात्रे आणि दुसऱ्या बाजूला भारत ठाकूर. पुन्हा एकदा चांगला चेंडू, परंतु पहा काय कॅल्क्युलेशनने बॅटिंग करतायत भारत, कारण केवळ मोठमोठे फटके मारून काम होणार नाहीये. चांगल्या बॉलला सन्मानही देणं गरजेचं आहे. यावेळेला मनगटी फटका भारतच्या बॅटमधून, भारत देखील मनगटी फटके मारू शकतो हे देखील या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि हे चांगल्या म्हणजे फलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, म्हणजे तुम्हाला केवळ फटके मारून चालणार नाहीये, तुम्हाला असेही फटके खेळावे लागणार आहेत. 19 धावा. ओ यावेळेला सचिन संयम तर सुटलाय, बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु अभिषेक रखवे यावेळेला हा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न जरूर यशस्वी झालाय. काही बॉल त्यांनी आतमध्ये आणले, काही बॉल त्यांनी बाहेरही काढले. या दोन्ही गोष्टी त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाल्या. नागावच्या गोलंदाजीचा बोलबाला आजच्या रात्रीमध्ये राहिलाय. मॅचचा रिझल्ट काही होत, परंतु नागावची बॉलिंग खऱ्या अर्थाने आजच्या रात्रीचं वैशिष्ट्य. 19 2 ओव्हरची समाप्ती होते. 19 धावा धावफलकावर. आजचा पहिला दिवस, पहिली रात्र माझी सरपंच चषक सोनारीची खऱ्या अर्थाने गाजवली बॉलर्सने. आणि दर्शन करत येतील सुधीर तांडेल. मी आमचे अमित ठवाळ्या त्यांनी या ठिकाणी नाव दिलं ज्युनियर सुधीर तांडेल, कारण त्यांची बॉलिंग ॲक्शन जर पाहिली तर सुधीर तांडेल यांच्याशी थोडीशी मिळती जुळती आहे आणि त्याच पद्धतीची करतायत देखील बॉलिंग. पहा या ठिकाणी या बॉलला सन्मान दिला, ऑन साईडच्या दिशेने ढकललं गेलंय भारत ठाकूर यांच्या माध्यमातून. आणखीन 1 रन मिळणार आहे. आणि आजच्या रात्रीमध्ये जर पाहिलं तर थोडंसं उशिरा सुरुवात झाली, परंतु तदनंतर एकदा सुरुवात झाली की अतिशय फास्ट सामने पाहायला मिळतात. उद्याही सर्वांना विनंती आहे, क्रिकेटची या खमंग मेजवानीचा आस्वाद तुम्ही उद्याही घ्यायचा. उद्या संध्याकाळी 6:30 वाजता पहिला बॉल या ठिकाणी पडणार आहे. उद्याही मोठमोठे संघ, उद्याही मोठमोठे खेळाडू आणि उद्याही अशाच प्रकारचं डोळे दिपवणारं आयोजन या माजी सरपंच चषकामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यावेळेला जर पाहिलं तर या बॅकफुटला जाऊन हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न राहिलाय. 1 धाव तर जरूर घेतली जाईल. विजयाच्या दिशेने वाटचाल आरपी जस्कार संघाची या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहे. समिधा नागावचं आव्हान मात्र जरूर होतं, परंतु आपल्या जबरदस्त अचूक टप्प्याच्या लाजबाब गोलंदाजीच्या जोरावर आणि संयमी फलंदाजीच्या जोरावर ते पार करत आणलं या ठिकाणी जस्कारने. ओ या ठिकाणी मात्र पहा भारतच्या बॅट मधून येतोय हा भीम काय टोला, जातोय हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणि या ठिकाणी विजयी होताना पाहायला मिळतोय